श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात रशिया युक्रेन युद्धाच्या भारतावर होणाऱ्या परिणामांबाबत. श्रोतेहो, जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी एकसंधपणे जोडली गेली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारत कच्च्या तेलाचं आपल्या गरजेच्या 70% अधिक कच्चं तेल आयात करतो. अशा वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तेलाच्या किमती भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणार हे निश्चितच. याविषयी अधिक चर्चा करताना अर्थविषयक मुक्त पत्रकार वीरेंद्र तळेगावकर यांनी अधिक माहिती दिली. 1 एप्रिल 2022 हे नवीन आर्थिक वर्ष येत्या 2 दिवसांनी सुरू होणार आहे. मात्र या वर्षांपुढे आहे ते महागाईचं आव्हान. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2च दिवसापूर्वी अशा या महागाईच्या आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हानांचा पाढा रचला. गेल्या काही दिवसांमध्ये महागाई वाढते आहे आणि विकास दर कमी होतो आहे. हे संकट कोरोना नंतर अधिक गहिरं बनलं अशी स्पष्ट कबुली या निमित्ताने देण्यात आली. देशाचा आर्थिक विकास बघता अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र कोविड आणि त्यामुळे लागू झालेली टाळेबंदी याचा परिणाम म्हणून गेली 2 वर्षे अर्थव्यवस्था निश्चित पडली होती. आता हळूहळू पूर्वपदावर स्थिती येत असताना देशापुढे आणि एकूणच सामान्य भारतीयापुढे तसंच ग्राहकांपुढे महागाईचं एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गेल्या 2 वर्षातील नुकसान भरून काढण्यासाठी अनेक कंपन्यांनी, उत्पादकांनी तसेच सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, संस्थांनी त्यांचे दर हे वाढवून ठेवले आहेत. कच्च्या मालाच्या किमती किंवा पूरक साधनसामुग्री यातील महागाई वाढल्याने परिणामी ग्राहकांवर बोजा टाकावा लागत असल्याची कबुली त्यांच्यामार्फत दिली जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महागाईचा दर हा 5 ते 6% अधिक राहिलेला आहे. परिणामी रिझर्व्ह बँकेनेही व्याजदर वाढ वेळोवेळी टाळलेली आहे. आधीच महागाई, इंधन आणि त्यात व्याजदर वाढ असा हत्यार आता तरी उपसू नये असा निर्णय गव्हर्नरांनी काही महिन्यांपूर्वीच घेतला. मात्र आता येत्या कालावधीमध्ये व्याजदर किंवा कर्जाचे व्याजदर हे वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. याला पूरक म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनेही आपले स्थिर व्याजदरचे धोरण हे काही काळ आता बासनात बांधून ठेवलेले आहे. अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. ताजं उदाहरण म्हणजे रशिया आणि युक्रेनमधला युद्धतणाव. गेल्या महिन्या अखेरपासून सुरू झालेला हा युद्धतणाव अद्यापही संपुष्टात आलेला नाही. हे युद्ध देशावर अधिकाधिक संकट निर्माण करत आहे. त्याचबरोबर हा प्रश्न केवळ या 2 देशाचा नसून त्याचे विपरीत परिणाम हे दूर असलेल्या भारतावरही भोगावे लागत आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याचीच एक कल्पना 2 दिवसापूर्वी दिली. रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धामुळे खनिज तेलाच्या किमती तर वाढलेल्याच आहेत. मात्र खाद्यतेल, प्रामुख्याने अन्नधान्याच्या वस्तू या येत्या काळात महाग होण्याची शक्यता वर्तवली आहे. आपण पाहिलंय भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर केव्हा 100 पार करून गेलेले आहेत. स्थानिक पातळीवरच्या 5 महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका बघता केंद्र सरकारने गेल्या 4 महिने ही पेट्रोल आणि डिझेलवरील दरवाढ काही अंशी राखून ठेवली होती. मात्र आता बरोबर 22 मार्च नंतर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढायला सुरुवात झालेली आहे. पेट्रोलच्या किमती लिटर मागे 100 रुपये केव्हाच ओलांडल्या गेल्या आणि आता डिझेलचा दरही त्या विशीवर आहे. परिणामी येत्या काही काळात पेट्रोल आणि डिझेल तसेच अन्य इंधनाचे दर हे वाढते राहतील. हा रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाचा परिणाम तर आहेच, मात्र एकूणच महागाईमध्ये इंधन दरवाढ ही महागाईचा भडका पेलण्याइतपत निश्चितच ठरू शकेल असं चित्र सध्या तरी आहे. केंद्र सरकारची आणि परिणामी देशाची अर्थव्यवस्था ही नाजूक टप्प्यावर आहे असं अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितलं. केंद्राला मिळणारा महसूल हा मोठ्या प्रमाणात असला तरी खर्चाचा भार हा त्यापेक्षा अधिक आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. उदाहरणार्थ गेल्या 10 वर्षामध्ये आरोग्य उपकर असेल किंवा अन्य शिक्षण कर असतील या माध्यमातून केंद्राकडे जवळपास 3.77 लाख कोटी रुपये जमा झाले. मात्र याच दरम्यान राज्यांना त्यापेक्षा अधिक म्हणजेच 3.94 लाख कोटी रुपये देण्यात आले. त्याचबरोबर GST आणि अन्य उपकराच्या माध्यमातून केंद्राकडे 5.63 कोटी जमा झाले आणि राज्यांना तुलनेमध्ये अधिक म्हणजे 6.01 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले. हे झालं पेट्रोल आणि डिझेल पायाभूत सुविधा करापासूनही तसंच आहे. या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये पेट्रोल, डिझेल आणि अन्य पायाभूत सुविधा यावर उपक्रम
मार्फत केंद्र सरकारच्या तिजोरीत 11.32 लाख कोटी रुपये आले आहेत आणि राज्यांना यामार्फत केंद्राने जवळपास त्याहून अधिक रक्कम म्हणजेच 11.37 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत. अशी उदाहरणं केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. हे सगळं सरकारच्या आर्थिक धोरणांचं आणि एकूण आव्हानाचं चित्र असलं तरी येणारा काळ हा वाढती महागाई आणि एकूणच अर्थविवंचनेचा गहिरा परिणाम सोसणारी असेल यात शंका नाही. भारतीय अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम ही वाढती राजकोषीय तूट, महागाई या संदर्भात दिसत असले तरी भांडवली बाजारावर होणारा परिणाम हा मिश्र आहे. विदेशी गुंतवणूकदार जरी भारतीय भांडवली बाजारातून काही प्रमाणात पैसे बाहेर काढताना दिसत असले तरी स्थानिक गुंतवणूकदार मात्र अत्यंत आशावादी आहेत. रशिया युक्रेनमधल्या युद्धविरामासाठी संभाव्य शांतीवार्ता आणि स्थानिक खनिज तेलाच्या दरात आलेल्या नरमाईमुळे देशांतर्गत भांडवली बाजार मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही तेजीसह विसावला. भांडवली बाजारातल्या या हालचालीविषयी आशावाद व्यक्त करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथाणी म्हणाले, मार्केटचा जर विचार केला तर 30 मार्च 2020 ला सेन्सेक्स 28,290 होता आणि निफ्टी 8,281 होता. 30 मार्च 2021 ला हाच सेन्सेक्स 50,136 आणि निफ्टी 14,845 होता. आणि 30 मार्च 2022 म्हणजे आज सेन्सेक्स 58,683 वर बंद झाला आणि निफ्टी 17,498 वर बंद झाला. उपरोक्त आकडेवारी देण्याचा उद्देश एकच की कोणी कोणासाठी थांबत नाही, मग परिस्थिती कशी असो. रशिया युक्रेन युद्धाच्या बाबतीत बोलावायचे झाल्यास रशिया युक्रेन बरोबर आपली आयात निर्यात एकूण आयात निर्यातीच्या फक्त अर्धा ते 1.5% आहे. त्यामुळे भारतावर या युद्धाचा फार काही परिणाम होणार नाही. यापूर्वी जून 2020 मध्ये इंडिया चायना भांडण झाले त्यावेळेस निफ्टी निर्देशांक 2% खाली आला आणि त्याच्या तब्बल 1 वर्षानंतर 65% वाढला होता. हीच गोष्ट US चायना ट्रेड वॉर मध्ये पण आपण बघितली की निफ्टी 8% कमी झाला आणि 1 वर्षानंतर 61% वाढला. जानेवारी 2020 मध्ये US इराण टेन्शन झालं त्यावेळेसही निफ्टी 3% खाली आणि 1 वर्षानंतर 21% वाढ. भारत पाकिस्तान पुलवामा अटॅक आपण सगळ्यांना माहिती आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यावेळेस निफ्टी 2% खाली गेला आणि 1 वर्षानंतर 15% वाढला. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आता जरी अनिश्चितता असली तरी 1 वर्षानंतर हे काय होईल. कच्च्या तेलांचे वाढते दर ह्या बाबतीत विचार केल्यास आपली कच्च्या तेलांची जी आयात आहे त्यापेक्षा जास्त आपला IT एक्सपोर्ट आहे. त्यामुळे दर वाढले तरी चिंता नको, कारण 2013 मध्ये भारताकडे गंगाजळी ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो ते $293 कोटी होते जे आता $640 कोटी आहेत. अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्याने एक गोष्ट मी सांगतो की दर मानसी उत्पन्न ज्याला आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो हे जर दुप्पट झाले तर मासिक खर्चात फक्त 25% वाढ होते, परंतु बचतीत 5 पट वाढ होते. आणि भारतात दर मानसी उत्पन्न ज्याला पर कॅपिटा इन्कम म्हणतो ते वाढले आहे आणि हळूहळू कमी व्याजदर आणि वित्तीय क्षेत्राविषयी वाढलेले ज्ञान व तरुणांची वाढती लोकसंख्या यामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. डीमॅट अकाउंटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 10,80,00,000 डीमॅट अकाउंट ओपन झाले आहेत. हा वाढीचा वेग गेल्या वर्षभरात 57% दिसतोय. महाराष्ट्रात आता एकूण डीमॅट अकाउंट जेवढे आहेत त्यापैकी एकूण 10 लाख डीमॅट अकाउंटमध्ये 2,08,24,554 डीमॅट अकाउंट फक्त महाराष्ट्रात आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या सरासरीने एकूण 50% वाढली आहे. शेअर बाजारात एकूण 5,439 कंपन्या सूचीबद्ध असून त्यांचे बाजारातील भांडवली मूल्य ज्याला आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो ते सध्या 276.71 लाख कोटी आहे, जे 2020-21 मध्ये 204 लाख कोटी होते आणि 2019-20 मध्ये 113 लाख कोटी होते. यावरून आपणास लक्षात आलेच असेल की GDP आणि मार्केट कॅप हे समसमान आहेत. म्हणजेच 260 ते 70 लाख कोटी GDP आणि मार्केट कॅप इक्वल, जे समीकरण पाश्चात्य देशात कमीत कमी 150 ते 500% दिसते आहे. जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सर्वोच्च पदावर भारतीय आसनस्थ होताना दिसत आहेत. नुकतेच फेडेक्सवर राज सुब्रमण्यम यांची निवड झाली. भारताने मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 2ऱ्या क्रमांकावर उडी मारलेली आहे. 2019 मध्ये आपण 4थ्या क्रमांकावर व 2020 मध्ये 3ऱ्या क्रमांकावर होतो. आता कुशमन आणि वेकफिल्ड 2021चा वर्ल्ड मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स भारताला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 2रा क्रमांक देतो आहे आणि त्यामुळेच गेल्या आठवड्यात जर आपण बारकाईने बघितलं तर जपानचे पंतप्रधान भारतात आल्यानंतर 3,20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करून गेले. त्यांच्यानंतर ऑस्ट्रियाचे विदेश मंत्री आले,
ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट मॉरिसन नावाच्या पंतप्रधानांनी मोदींबरोबर ऑनलाईन वार्तालाप केला. नुकतेच चायनाचे विदेश मंत्री येऊन गेले आणि हेरमुसल्या तोंडाने परत गेले. 2 एप्रिलला इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली येत आहेत. त्यांच्या भेटीनंतर लगेचच युएसचे प्रतिनिधी मंडळ भारतात येत आहे. हे सर्व काय सांगते? यावरून आपण काय बोध घेणार? हे सर्व भारतात संधी शोधत आहे आणि आपण ते घाबरतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा भारताच्या विदेश नीतीचे आणि मोदीचे कौतुक करतात. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते आणि ती म्हणजे भारत आता विकासाच्या रथावर स्थानापन्न झाला असून भारतीय अर्थव्यवस्था 2025 मध्ये 5व्या क्रमांकावर आणि 2030 मध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपणास दिसेल. 2027 पूर्वी आपली अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन आणि मार्केट कॅप $5 ट्रिलियन हे नक्की होणार आहे. बाजारात गुंतवणूक करून यशस्वी गुंतवणूकदार व्हायचे का जागतिक घटनांना बघून भयभीत व्हायचे हे आपण नक्की करा. सल्लागाराचा सल्ला घेऊन महागाईवर हल्ला करण्यासाठी आपल्या गुंतवणुकीचा डल्ला कसा फिरवायचा हे आपण नक्की करावे. हे दशक भारताचे आहे एवढंच या निमित्ताने सांगतो. श्रोतेहो, भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी अगदी घट्ट जोडली गेली असल्यानं जागतिक घडामोडींचे परिणाम आपल्यावर होणं अगदी अपरिहार्य आहे. हे परिणाम आपण पूर्णतः टाळू शकत नाही. त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेच, पण कोविड संकटामुळे काही बाबतीत सरकारवर बंधनं आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत शक्तीस्थळं भारतीय अर्थव्यवस्थेत आहेत. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळून भारतीय अर्थव्यवस्था झळाळून उठावी अशीच आपल्या सर्वांची इच्छा असेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.